राजकारणामध्ये कधीच कुणी कुणाचा कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो असं म्हटलं जातं आणि पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय आला मंडळी। कारण शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदारकीसाठी राजकीय वैर विसरून पुन्हा एकदा अजित पवार यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि एक प्रकारे ते माहेरी आले असं बोललं जात आहे। शिवाजी दादा आढळराव पाटील साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश होतोय। पुण्यातल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हातात बांधलंय। जवळपास 2 दशकांनंतर आढळरावांची घर वापसी झालेली आहे। यावेळेला आढळराव पाटलांनी जोरदार राजकीय शक्ती प्रदर्शन केलं। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आढळराव पाटील राष्ट्रवादीत दाखल झाले। महायुतीच्या जागा वाटपात शिरूर लोकसभेची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेली आहे। तर या मतदारसंघातनं शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेकडून आढळराव पाटील लोकसभा लढवण्यासाठी आग्रही होते। त्यामुळे शिवसेनेनं आपला उमेदवार अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दिलेला आहे। 20 वर्षापूर्वी जवळजवळ 15 वर्ष मी आणि वळसे पाटील एकत्र होतो। चांगल्या पद्धतीने आम्ही काम केलं। मी जरी डायरेक्टली राजकारणात नसलो, थेट राजकारणात नसलो तरी त्यांच्या बरोबरीनं बाकीची कामं करत होतो। पण विरोधक असताना सुद्धा कधी आम्ही एकमेकावर वैयक्तिक टीका किंवा वैयक्तिक टीका टिप्पणी केली नाही। गेल्या 20 वर्षांपासून आढळराव पाटील शिवसेनेमध्ये सक्रिय होते। शिरूर लोकसभा मतदारसंघातनं त्यांनी विजयाची हॅट्रिकही साधली होती, पण गेल्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। शिवसेनेतल्या फुटीनंतर त्यांनी शिरूर लोकसभेचं गणित लक्षात घेत ते शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दाखल झाले। पण अजित पवार महायुतीमध्ये दाखल झाल्यामुळे शिरूरच्या जागेचा पेच निर्माण झाला होता आणि त्यामुळेच महायुतीतल्या पक्षात उमेदवारांची अदलाबदल करण्यात आली। गेल्या 2 महिन्यांपासून याची जुळवाजुळव सुरू होती। खरं म्हणजे नाराजी ही चालत राहते। शेवटी राजकारण आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याला उमेदवारी त्याला उमेदवारी, त्यामुळं काही लोक नाराज होणं हे स्वाभाविक आहे। पण तो नाराजपणा हे सगळ्यांनी घरामध्ये बसून एकत्रित बसून त्याच्यावर विचार केला आणि सगळ्यांचे ज्या मनामध्ये शंका होत्या त्या दूर झालेल्या आहेत। आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये डेरे दाखल झाल्यामुळे शिरूर लोकसभेचं चित्र आता स्पष्ट झालंय। अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील असा थेट सामना होणार आहे। गेल्या वेळेला कोल्हेंनी घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती, तर धनुष्यबाण हे आढळराव पाटलांचं निवडणूक चिन्ह होतं। यावेळेला आढळराव घड्याळाच्या चिन्हावर तर कोल्हे तुतारी घेऊन लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। त्यामुळे यंदाची लढाई ही अटीतटीची होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शिवसेना